श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो आपण उपाय किंवा सेवा जे करत असतो ते स्वार्थासाठी करत असतो। स्वामींनी भरपूर काही दिलेलं आहे म्हणून कधीतरी आपण त्यांच्यासाठी सुद्धा सेवा करणं अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचबरोबर स्वामींनी आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळेस साथ दिलेली असते किंवा आपल्याला चूक काय बरोबर काय याच्यावर सुद्धा मार्ग दाखवलेला असतो। याच्यासाठी सुद्धा स्वामींची काही सेवा प्रार्थना करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बरेच जण नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले असतात, त्यांना असं वाटतं की 2-3 वेळेस सेवा केली किंवा 1-2 पारायण केली की मला लगेच स्वामींनी काही अनुभव द्यावा किंवा काही प्रचिती द्यावा। तर असं नाही, जे काही आपले वाईट कर्म आपण अगोदर केलेले असतात ते आपण ज्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये येऊ, सेवेमध्ये मग्न होऊ, त्यावेळेस स्वामी आपले हळूहळू आपले ते वाईट कर्म आहेत ते कमी करत असतात, वाईट भोग कमी करतात। त्यातूनच आपल्याला प्रचिती आणि अनुभव की आपले भोग जे आहेत किंवा कर्म जे आहेत, वाईट कर्म कमी झाल्यानंतर आपण ज्यावेळेस चांगल्या मार्गावर चलू तर स्वामी नक्कीच आपल्याला प्रचिती अनुभव देत असतात। पण ज्यावेळेस आपण कष्ट करतो ना कधी, तर कष्ट करत असताना आपल्याला त्या नशिबाची सुद्धा साथ लागते। आपण कष्ट करतोय, नशिबाची साथ मिळते तर नक्कीच त्याला गोष्टीला अर्थ आहे। पण आपण सतत कष्ट करतोय आणि आपलं नशीबच साथ देत नाही किंवा आपल्या कोणतीच यश प्राप्ती होत नाही, तर अशा वेळेस आपण उपाय सेवा तोडगे नक्की करत असतो। पण तोडगे आणि उपाय केले म्हणजे असं नाही की आपल्याकडे एका रात्रीतून म्हणजे पैशाचा पाऊस पडेल, असं कधीही होत नाही। आपण जी काही सेवा उपाय करत असतो ते आपल्याला योग्य प्रकारची सद्बुद्धी प्राप्ती व्हावी, जे काही मनातले वाईट विचार आहेत ते निघून जाऊन आपण चांगल्या विचाराशी जोडले जाऊ। स्वामींनी जिथे काही आपल्याला खरंच अडचण येते आणि आपल्याला त्या मार्ग मिळत नसेल त्यावेळेस आपण केलेली सेवा, आपण ठेवलेला स्वामींवर विश्वास नक्कीच उपयोगी पडत असतो। तर आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर उपाय काय करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे, तर उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही पगार येत आहे महिन्याचा तो व्यवस्थित योग्य तो मार्गाने जाणं हे महत्त्वाचं असतं। त्याचबरोबर लक्ष्मी घरामध्ये कितीही पैसा आला तरी ते टिकून राहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। नाही तर पगार झाला आणि 10 दिवसामध्ये सगळा पगार असं वाईट मार्गाने जाऊ नये। पैसा ही काही म्हणजे कोणतीही लक्ष्मी असू द्या ती आपण अशी पकडून ठेवू शकत नाही, ती योग्य ते मार्गाने गेलीच पाहिजे, वाईट मार्गाने न जाता। आता पैसा ही आपली लक्ष्मी आहे, ती योग्य मार्गाने जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ती स्थिर राहिली पाहिजे, नाहीतर काही पैसा किंवा पगार येण्याच्या अगोदर, महिन्याचा पगार येण्याच्या अगोदर जाण्याचा सुद्धा मार्ग काही जणांचा ठरलेला असतो। आता बरेच जण असे करतात की पगार झाला की त्याच दिवशी दुसऱ्याचं काही देणं असेल, देणं तर आपल्याला द्यायचं असतं, असं नाही की आपल्याला लोकांचं देणं घेतलेलं द्यायचं नसतं। पण पहिल्या महिन्याचा पगार झाला, आपल्या महिन्याचा पगार झाला की एक दिवस तो पैसे कधीही खर्चायचे नसतात, ते पैसे आपण आपल्या देवघरामध्ये देवांच्या समोर ठेवायचे असतात। आता बऱ्याच जणांना वाटेल की ताई आता बँकेमध्ये पैसे असते, थेट बँकेमध्ये येतात, मग आम्ही कधी काढायचे कधी ठेवायचे, तर तुम्ही तुमची पगार झाले की पहिल्या दिवशी थोडेसे 100 रुपये जरी तुम्ही काढून आणले ATM मधून तर तेवढेही तुम्ही 100 रुपये आपल्या देवासमोर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता कुलदेवी सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती, पैशाची भरभराट किंवा आपल्या घरामध्ये सगळं सुख प्राप्ती होण्यासाठी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुमचा पहिला पगार होईल तुम्हाला हा उपाय नक्की करून बघा, त्याचा तुम्हाला अनुभव येईल। ज्या काही गोष्टी तुम्ही करताल तर त्यातून नक्की तुम्हाला अनुभव येत असतील तर हा देखील तुम्ही अनुभव नक्की घेऊन बघा। तर काय करायचं आहे, ज्या दिवशी तुमचा पगार झालेला असेल तर त्या दिवशी तुम्हाला किती 11 रुपये जरी तुम्ही काढून आणले किंवा आता 11 रुपये काढायच्या अगोदर तुम्ही 100 रुपये जर ATM मधून काढून आणले तर ते 100 रुपये तुम्हाला आपल्या देवासमोर ठेवायचे आहेत। आई कुलस्वामिनीचं जी काही तुमची देवी आहे, कुलदेवी आहे, तिचा टाक किंवा फोटो आपल्या मंदिरामध्ये देवघरामध्ये म्हणजेच असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर तिथे तुम्हाला हे 100 रुपये ठेवायचे आहेत। आईचं नाव घ्यायचं आहे, जी काही तुमची आई तुळजाभवानी असेल किंवा तुमची दुसरी कुलदेवी असेल तर त्याचबरोबर आपलं नाव घ्यायचं आहे आणि गोत्र सांगायचं आहे, जे काही तुमचं गोत्र असेल, आणि आई जगदंबेला चिपला प्रार्थना करायची आहे की आई जगदंबे तुमच्या कृपेने आशीर्वादाने माझी ही कमाई झालेली आहे आणि या म्हणजे कमाईमधलाच एक छोटासा भाग आहे जे की मी तुमच्या चरणी ठेवत आहे आणि हे जे काही सुख शांती आहे ती मला प्राप्त हो, असं देखील असं म्हणायचं आहे तुम्हाला आणि ते पैसे तिथे ठेवायचे आहेत। असं करत ज्यावेळेस तुम्हाला आता महिन्यातून तुम्ही 100 रुपये काढून ठेवले बाजूला आपल्या कुलदेवीच्या नावाने, तर तुम्हाला असं तुम्ही ज्यावेळेस आपल्या आई कुलस्वामिनीच्या मूळ पीठावर जाताल, वर्षातून किमान एकदा तरी दर्शनासाठी जात असतो आपण, तर त्यावेळेस जाताना आपल्याला हे जे काही तुमची साठवून ठेवलेले आहेत 100 रुपये
तर ते तुम्हाला जे काही तुमच्या आता 12 महिन्यातून तुम्ही एकदा जात असेल तर 1200 रुपये धरा, किंवा तुम्ही आधीमध्ये गेला जेवढे काही साचतील तर ते तिथे जाऊन आपल्या आई कुलस्वामिनीच्या मूळ पीठावर गेल्यावर तिथं दानगुप्तीमध्ये तुम्हाला हे दान करायचे आहेत. अगदी तुम्हाला म्हणजे जे काही सुख शांती आहे घरातली ती सुद्धा प्राप्त होईल. आणि तुम्हाला तर हा उपाय तुम्हाला 1-2 महिन्यासाठी नाही तर तुमचा दर महिन्याचा पगार आला की तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता दुसरा एक उपाय आहे की तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीसाठीच करायचा आहे, म्हणजे आपल्या घरातली कुलस्वामिनी जी आहे त्याच्यासाठीच करायचं आहे. तर एक तांब्या घ्यायचा आहे, देवतांब्या, आणि देवतांब्या घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आता कलश आपण म्हणजे देवघरामध्ये स्थापन केलेला असतो कुलस्वामिनीच्या नावाने, तो नाही, दुसरा आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे, देवतांब्या छोटा असला तरी चालेल. त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, थोडा अक्षदा फूल टाकायचं आहे, आणि एक छोटी डिश घ्यायची आहे. त्या डिशमध्ये 1 रुपया घ्यायचा आहे. 5 रुपये किंवा 10चा जो ठोकळा आहे तो नाही घ्यायचा, फक्त 1 रुपया घ्यायचा आहे. त्या 1 रुपयाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे. आणि ही तुम्हाला जो काही दुसरा उपाय आहे तो दर बुधवारी, म्हणजे बुधवारीपासून सुरुवात करायचा आहे. 11 दिवसाचा हा उपाय करायचा आहे. बुधवारी सुरुवात करा आपण. आणि तुम्हाला त्या 1 रुपयाला अक्षदा वगैरे व्हायचा आहे. आणि त्यानंतर श्रीसूक्त 11 वेळेस म्हणायचं आहे. श्रीसूक्त 11 वेळेस म्हणलं की नंतर तुम्हाला 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो 1 रुपया आहे तो पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्या म्हणजे जे काही आपण तांब्या ठेवलेला आहे देवतांब्या, त्या देवतांब्यामध्ये पाणी भरलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपया टाकायचा आहे. नंतर बुधवारी झालं की गुरुवारी लगेच हा उपाय करायचा आहे, शुक्रवारी करायचा आहे, शनिवारी करायचा आहे. असं तुम्हाला 11 दिवस हा उपाय करायचा आहे. 11 दिवस झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी आपल्याला आपल्या तुळशीच्या तिथे टाकायचं आहे, किंवा एक झाडाला जरी टाकलं तरी पण चालेल. तुळशीला टाकू नका, शक्यतो झाडाला टाका ते पाणी. कारण त्यानंतर जे काही आता 11 दिवसाची सेवा उपाय म्हणल्यानंतर 11 रुपये साचलेले असतील तर ते 11 रुपये लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत, आणि ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल, ज्यावेळेस तुम्ही आई तुळजाभवानीच्या मूळ पीठावर जाताल, जे काही तुमची कुलस्वामिनी दुसरी कोणती असेल देवी, तिच्या जर तुम्ही दर्शनासाठी जात असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते घेऊन जायचे आहेत, ते लाल कपड्यात बांधलेले 11 रुपये, आणि तिथे दानपेटीमध्ये म्हणजे गुप्त दानपेटीमध्ये टाकायचे आहेत. असं जर तुम्ही उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला पैशाची चणचण भासत आहे, किंवा ज्या काही अडचणी येत आहे, स्थिर नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, सतत ती म्हणजे आलेला पैसा असाही जातो की वाईट मार्गाने जात असेल किंवा सतत खर्च होत असेल, तर ते नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. आणि आई कुलस्वामिनीचा जगदंबेचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहणार आहे. तर या प्रकारे उपाय नक्की करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.